काय हां गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आपण बघू शकतो, तुम्ही थंबनेल तर बघितलाच असेल, एक खुशखबरी आहे तुझ्यासाठी, माझ्यासाठी पण ऑफकोर्स, आणि जे जे या गोष्टीशी कनेक्ट झाले होते त्यांच्यासाठी पण. काय हां ठीक आहे, ते बघा दिसतंय. आय एम शुअर कोणी कोणी जे रिसेंट ब्लॉग्स बघितले असतील ते समजून गेले असतील की ते काय दिसले ते, नाहीतर ज्यांना माहीत नाही त्यांना फक्त एक नॉर्मल भिंतच वाटत असेल. आणि त्यात हा टायमिंग पण आहे, ती गोष्ट येण्याचा होत आहेत एक. आता कोणी असं नको विचार करायला की अरे 1 वाजला तरी पण हा गुड मॉर्निंग बोलतोय. तो याच्यासाठीच, कारण की व्लॉग मी सकाळी टाकतोय. आता डिपेंड्स कोण किती वाजता व्लॉग बघते ते, बट सुरुवात होते त्या गोष्टीला सकाळच बोलतो, त्यामुळेच मी गुड मॉर्निंग म्हटलं. आणि दुसरी पण एक बात, कधी कधी कमेंट्स येतात की तू का सारखा कुठे पण टाकतो स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे हे गुगल पेचं स्क्रीनशॉट दाखवतो, स्क्रीनशॉट नाही तसं दाखवत. मी ते डिजिटल पेमेंट प्रमोट करायला बघत असतो. ओके, कारण की जितकं जमेल तितके सगळे जास्तीत जास्त शिफ्ट झाले पाहिजेत, किंवा मी पण हे यूज करतोय. जे कोणी नसेल पण करत ते बघतील की इझिली हा गुगल पे करून कोणतं पेमेंट करतोय, तर मग ते पण तिथे डायव्हर्ट व्हायला. त्यामुळे माझ्याकडून थोडंफार ते प्रमोट करायला बघत असतो. काय हा आपण टीव्ही बघतोय, आणि त्यासोबत कोणत्या गोष्टीचा किती भाव झाला ते पण दाखवण्यासाठी. ओके, तर ज्यांना ज्यांना माहिती आहे, ज्यांना ज्यांना नाही माहिती, आपण पटपट एक रिकॅप देऊया की इथे सतत आपल्या खिडकीच्या समोर यायची एक साडी, ज्याच्यामुळे घरातले हमेशा असायचे परेशान दिवसा. आता सध्या त्यांच्यामध्येच आर्ग्युमेंट झालं म्हणून ते बोलत नाही, बट हा एक प्रॉब्लेम असायचा दिवसभरातला की सारखी साडी समोर येते खिडकीच्या, त्याच्यामुळे हा येणारा उजेड असं झाकून जायचा. अगोदर पण बऱ्याच वेळा घरातील राहणाऱ्या फिमेलनी, म्हणजेच पूजानी वरच्या बाईला जाऊन समजवलं होतं की तुमची साडी येते, तरी पण त्या मानायला तयार नव्हत्या. तरीही त्या ते चालूच ठेवायच्या. दररोजच्या या गोष्टीला कंटाळून पूजा कधी कधी चिडायची, कधी कधी वैतागायची, तिला जेवण बनवताना प्रॉब्लेम व्हायचा ते, कारण की लक्ष सारखं विचलित व्हायचं, काय यार ही साडी आपल्या खिडकीत येते, काय ही साडी आपल्या खिडकीत येते, पण काही सोल्युशनच भेटत नव्हता. बरेचसे आपल्याला रिव्ह्यूज यायचे, कमेंट्स यायचे की त्या साडीला मेणबत्ती लावून टाक, कापून टाक, कात्रीने हे कर, चिमट्याने पकड, खाली टाक. आणि बरेचसे काय काय चांगले सजेशन पण यायचे की ओढ तिला खाली टाकून दे, म्हणजे ती वैतागून सोडेल, किंवा त्याच्यावरती खरकटं पाणी टाक, किंवा त्याच्यावरती पाणी टाक, म्हणजे ती साडी सुकणारच नाही, म्हणजे ती वाळायला टाकणारच नाही. तर ज्यांनी ज्यांनी त्या कमेंट्स केलेला ते मी समजू शकतो की खरंच तुम्ही पण त्या गोष्टीला रिलेट केलं असेल, किंवा खरंच असं आपल्यासोबत पण झालं असेल, किंवा तुम्ही ते फील करू शकत असाल की आपण इथे काय फील करत होतो की ती साडी जेव्हा आपल्या खिडकीत यायची. तर कोणी कोणी कधी बोलायचं की तुम्हाला काय त्रास होतो एवढ्या त्या साडीचा, तुम्ही त्या खिडकी बंद ठेवता, किंवा तुम्हाला काय गरज आहे एवढं हे करायची, तुम्ही रेंटवर राहताय, कशाला तुम्ही एवढं भांडताय, तुम्हालाच प्रॉब्लेम होईल, असू द्या ना साडी, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तर आम्हाला एवढंच सांगायचं की ते वरचे पण रेंटवरतीच राहतात, त्यांचं पण स्वतःचा रूम नाहीये. आणि आपण सेक्रेटरीला पण अगोदर एकदा दोनदा सांगितलेलं, पण तरी त्यांनी ऐकलं नव्हतं. असंच जशी बुकू आता नाचली, तसंच आमच्या डोक्यात ती गोष्ट नाचायची सारखी, अरे बंद कर यार, नको टाकू ती साडी. आणि त्रास हाच व्हायचा जो मगाशी आपण बोलून दाखवलं, परत नको रिपीट करायला. पण परवाच्या दिवशी संध्याकाळी, सॉरी, पूजा जेव्हा लादीच पुसत होती ना बाहेर, तेव्हा जे काय झालं ते आपण ऐकूया पूजाकडून, जे तिने काल रेकॉर्ड केलं होतं. बट कालच्या ब्लॉग मध्ये जास्त मोठं झालं असं म्हणून आपण ते आज त्याचा मेन आपण तुम्हाला शेअर करतोय की काय झालं नेमकं, ज्याने ती गोष्ट बदलण्याची आता शक्यता आहे, आपण होप करू शकतो. त्या बाईशीच बोलणं झालेलं ना, बघूया काय बोलणं झालेलं. तुम्हाला तर माहिती, भाव्या आणि हर्ष गेले दोघं पण बँड्राला. हर्षचं काम आहे. तर मी आता व्हिडिओ काढायला ह्याच्यासाठी घेतला की मी कालचा ब्लॉग बघितला, त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट होत्या साडीबद्दल. एका ताईने तर खूप मोठी अशी कमेंट केली आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय की तू आणि हर्ष दोघंही जा आणि त्यांना समजवा. तर ताई, याच्या अगोदर म्हणजे मी जॉबला जातो त्याच्या अगोदरपासून, जेव्हापासून मी तिथे राहतोय ना तेव्हापासून ती साडी येते. पण जेव्हा मी जॉबला जात होती, म्हणजे मी जॉबला जात होती, हर्ष पण जॉबला जात, तेव्हा असा प्रॉब्लेम होता की मी सकाळी जायची कामाला, संध्याकाळी यायची, आणि हर्ष नाईटला जायचा, तो येऊन झोपायचा. त्यामुळे तर साडीचा कधी एवढा हे नाही वाटलं. सॅटर्डे संडेला वाटलं, पण सॅटर्डे संडेला पण आमची कामं असायची आणि कधी बाहेर गेलो तर असं असेल तर मग वाटेल. आता घरात राहते तर कसं होतं, मी अर्धा वेळ माझा किचनमध्ये जातो, आणि किचनमध्ये जी ऊन येते, आता पण मी लाईट नाही लावली आहे, मी जस्ट विंडोच्या इथे बसले आणि ती जो सूर्यप्रकाश येतोय त्याच्यामध्येच मी हे करते. तसंच किचनमध्ये पण लाईट न लावता खूप सारा उजेड होतो, मग मला ते बरं वाटतं.
तर ते काय होतं, साडी टाकल्यामुळे ते पूर्ण झाकून जातं आणि बाहेरच्याला असं बघितलं तर खूप घाण वाटतं ती साडी वगैरे टाकल्यावरती. तर आज ती साडी इथे नाहीये. खास हे सांगायला मी व्हिडिओ करते की आज ती साडी नाहीये. काल जेव्हा मी हर्ष आणि भाव्या गेले होते संध्याकाळी, तेव्हा मी एक बाहेरचा कट्टा वगैरे पुसला, तेव्हा त्या वरच्या ज्या आहेत म्हणजे त्या चांगल्या आमच्या ओळखीच्या आहेत, असं नाही की ओळखीच्या नाही आहेत करून त्या भाभी, तर त्या ओळखीच्या आहेत. तर त्यांना मी काल समजावून सांगितलं कि भाभी आप साड़ी जो डाल रहे हो वो मत डालो ऐसा, क्योंकि ना वो साड़ी की वजह से मेरे को तकलीफ हो रही है. आप साड़ी डालो बट आपके विंडो तक डालो ताकि मेरे यहाँ पे ना आ जाए. थोड़ी सी आ जाएंगे तो मेरे को भी कोई प्रॉब्लम नहीं है, बट आप पूरा डाल देते हो ना तो उससे मुझे प्रॉब्लेम हो जाता है. तर असं काहीतरी मी त्यांना समजावलं. ठीक आहे, ही गोष्ट शेअर केली नाही कारण का ही गोष्ट मी रेकॉर्ड पण केली नाही कारण का मी बाहेर काल लादी पुसत होते आणि तेवढ्यात त्या आल्या, तर माझा कॅमेरा वगैरे काही चालू नव्हता. इनफॅक्ट ही गोष्ट हर्षला पण माहिती नाहीये. जर आता मी रेकॉर्ड करते तेव्हा हर्षला ती समजेल. पुन्हा जर उद्या परवा आली तर जे ताईने सांगितलं तेच मी नक्की जाऊन करेन, त्यांना सांगेन, बोलवेन. अदरवाईज अजून त्याच्यामध्ये अजून काही कमेंट्स पण आले, पण खूप वेळा समजावून झाले. एकदा तर मी त्यांच्या घरी जाऊन पण समजावून आली होती की नका टाकू भाभी, पण तरी पण ती टाकते माहिती. आणि त्यांच्या घरात 3-4 जणी राहतात, तर कोण टाकतं काय नाही टाकतं मला नाही माहिती. फक्त एकाच मी त्या भाभीला ओळखते, फक्त मी तिच्याशीच बोलते, बाकी मला नाही माहिती. मी काल तिच्याशीच बोलले, तिला सांगितलं. बघू आज तर आली नाहीये, उद्या बघूया. हा साडीचा मॅटरच झाला ऍक्च्युली. हा चला, तर आता एवढी काय बडबड अशी केली आहे मी. तर त्याचमुळे हे बाळ आज खिडकीत बसून मस्तपैकी हवा खाऊ शकतोय. त्याचमुळे मी पण मस्तपैकी ऊन येते त्यामुळे छानपैकी व्हिडिओ काढू शकतोय, जे की पहिला पण काढायचो बट आता काहीतरी रिझन सांगावं लागेल जास्त. आणि त्याचमुळे आज मस्तपैकी ऊन येऊन आपल्या खिडकीमध्ये ही शांततेत बनवू शकते. नाहीतर लक्ष सारखं कुठं असायचं, साडीकडे. आता तुला कसं वाटतं त्या साडीबद्दल? चांगलं वाटतं, नाही आहे तर चांगलं वाटतं. काल पण ती नव्हती दिवसभर, आज पण नाहीच आहे आणि आय विश की येणार नाही. ओके, तर कॉंग्रॅट्स पहिला तर त्या गोष्टीसाठी. बरं, तो झाला साडीचा विषय क्लोज. वाटत तर नाही आता येईल कारण की 2 दिवस मस्त प्लेन पडलाय खिडकीमध्ये, काहीच नाही. उघडचं एकदा घरात झालं तेव्हा बसून भीती वाटून. बरं, तर आता मधल्या सुट्टीची रिंग झाली आहे. आता मी चाललोय बाहेर. कुठं चाललोय पूजा, कशासाठी? कुकीला आणायला. कुकीला इकडे यायचं आज घरी. हो, त्यासाठी मी चाललोय. त्याच्यानंतर आपल्याला एसीचं काम करायचं, ह्याचं पण ऑफकोर्स थंबनेल मध्ये दिसलंच असेल. बट चला आता जाऊ आणि कुकीला पहिला घेऊन येऊ. आपल्याला काही गोष्टी एक्सचेंज पण करायच्या आहेत. ही गोष्ट द्यायची आणि ती काय देणार आहे ना ते पण घेऊन यायचंय. तू काय खाते ते? खायचं नाही बेटा, त्याला भाजून विजून मस्तपैकी खायचं असतं. ती चपाती बनवून खायची असते. चल बाय. हा, हे बघ, नको 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 नको, मी जाऊन येतो, नंतर आपण बाहेर जाऊया संध्याकाळी, ठीक आहे? नको ना बेटा, नको, आज जा जा. दरवाजा बंद कर, आतून जा, आतून दरवाजा बंद. बरं एक काम कर, रिमोटनी टीव्ही बंद कर जा. पटकन जा, तुझी चप्पल काढतो. मी चप्पल काढतो तुझी, तोपर्यंत कोणती चप्पल घालणार आहे? हा माझा रिमोटनी टीव्ही बंद, नाही तर रिमोट आणि इकडे. सॉरी बेटा, काय करणार, शेवटी असाच पर्याय उरतो काहीतरी. आतमध्ये ठेव. ओके, बाय का. चला बाय 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 बाय. आठवते आपण परवा कदाचित पेट्रोल फुल केलं होतं, बरोबर? तर परवा फुल केलेलं पेट्रोल आहे बघा, अजून फुलच आहे. दिसला? हा हो. बाकी एकदम 1 नंबर सुगंध येतो पेट्रोल गेलं होतं.
काही घे तू अजून ही नको. आता वन प्लसचा फोन चालूच होत नाही, OnePlus 6 आहे आणि मी याला कुठे बंगालमध्ये किंवा कुठे देऊ पण नाही शकत बिकॉज एकदम कनेक्टेड आहे. हा माझ्या लाईफचा पहिला खर्चाने घेतलेला फोन आहे, त्यामुळे त्याला देऊन पण टाकायला कसं तरी वाटतं. बघू आता याचा मदरबोर्ड वगैरे गेला असेल, चालूच नाही होते, फक्त ते पॉवर ऑनच्या मोडमध्येच राहतं. बघू काय होऊ शकतं याचं. नो वरी, जरी नाही चाललं तरी जवळच राहतो, कारण की मी याचे 1-2 EMI चुकवलेले तर ते घरी पण यायचे HDFC वाले. ते काका एक विचारे होते वयस्कर, ते थांबूनच राहायचे जोपर्यंत मी पेमेंट करत नाही. जास्त वेळ न घालवता आपण आता परफेक्ट AC रिपेअर करायला घेऊ. पुढे त्यांनी काय सांगितलंय पूजा? थोडा वेळ थांब, हा ते दोघं झोपले ना का मग घे, कारण ते दोघं मध्ये मध्ये कारण त्यांच्या नाकात वगैरे ते थोडं जाणार. हा काय करते ती? ए बघू काय करते. ह्याची रेसिपी टाकायची होती मला त्या चॅनलवर. रेडी आहे जेवण आजचं आणि त्यात आहे डाळ भात चपाती आणि सुरमई फ्राय. काय ते? जुजू ट्रेन आहे ती, ॲम्ब्युलन्स आहे ती बेटा. फिश पण देणार, भात घेते. भातामध्ये फिश घेऊ का? तर लवकर लवकर हा देते, तू इथे बस. पिंक कलरची म्हणून तशी. ओके तुला पण तशी घेऊया. पिंक बफर्स देणार. आणि जुजू ट्रेन दुसरी 2 ट्रेनचा पाठवते. अरे गोळी मारली बाप रे. तर आपण ACचं क्लीन करून घेऊया बिकॉज कस्टमर सर्व्हिसला पूजाने 1-2 दिवस अगोदर कॉन्टॅक्ट केलेलं, तेव्हा ते बोललेले सर्व्हिसिंगला आम्ही येऊ तर त्याचे चार्ज वगैरे लागतील. त्याच्यापैकी म्हणजे 1 वर्ष पण होऊन गेले ACला घेऊन, राईट. तर मग आता कुठे ते आपलं सर्व्हिसिंग आता करायला घेतलं तर मग चार्ज लागेल, ठीक आहे. सो त्यांनी आपल्याला सांगितलंय ह्याच्यावरचं काय काय कवर काढायचं आहे, काय काय क्लीन करायचं आहे, जाळी वगैरे काढून. तसं आपण ते करून घेऊ. पहिलं पंखे बंद करून घेऊ. पूर्ण एक लेयर तयार झाली याच्यावरती, लेयर. दुसरं हो, इथे पण केवढी धूळ जमा झाली. आणि मला तर ह्याच्या थ्रू समजेल आता वरती किती येते, कारण की वरती आपल्याला बघता येणार नाही.
आलं बुवा आलं. डस्टबिन वरती ठेवलं. ते फेकायचं नाहीये. फेकायचं नाही मला माहिती आहे, मी ते काढून ठेवलंय कारण की ह्याच्या आतमध्ये पण खूप सारी धूळ जमा झाली. हा हे बघा, या शीटला बघा किती सारी धूळ लागली. म्हणूनच ते कुलिंग कूलिंग होत नव्हतं. पाटील दुसरी वाली सेम. तुटली नाही, क्लीन करतो. एक घेऊन गेलाय ना. चला, याचे हे फिल्टर्स पण मस्तपैकी धुवून निघालेत. ही लाव, ही वाली लाव, ही वाली. मग कोणती लाव? ही ही पण ते फिल्टर्स वगैरे क्लीन करून परत होतं तसं करून टाकलंय. झालं झालं. कुठे गेलं सर क्लीन? अशी थंड हवा आली 24 वरती असून पण बघ इथं उभी है ना. हा, अशीच हवा पाहिजे होती. आता आपण याला लावून टाकू सेल्फ क्लीन वरती. तर ते क्लीन करता करता आता मला स्वतःला पण क्लीन करायची गरज पडणार आहे. कसं पण आंघोळ जितक्या वेळ करू तितकं कमीच वाटतं. चला परत एकदा आंघोळ करून घ्या. घरातली लाईटच गेली आपल्या, समोरच्यांची लाईट आहे अजून. ह्याला बाहेरची पण लाईट चालू आहे. नाही बघ इथे हे दोन ऑफ झाले, ते वरती गेलं बाहेर. थांब काय तू बंद केलं? नाही मी कुठं, मी एसी तिथे 16 वरती लावला आणि तेवढ्यात हे झालं लाईट. काय झालं असं कदाचित पॉवर ट्रिप वगैरे असं काहीतरी. पण एसी तर आपण खूप वेळ झालं लावतो, पहिल्यांदा असं झालं. काढून बिडून लावली असेल ना म्हणून तसं झालं असेल. पण अचानक बंद नाही होणार. त्याच्यामुळे ट्रिप गेली वाटत. बरोबर त्या वायरीवरती त्यांनी कुरतडली बिल्डर तीन असावी म्हणजे झालं. मग आता एक ह्याचं टेन्शन लागून राहील की तो पाईपचा सहारे असं वरती चढून चढून इथपर्यंत नको यायला. काय चावलं तर नाहीये त्याने तिथून. तो कन्फर्म या शिडीच्या सहारे तो परत वरती कधी ना कधी तरी येणार. आणि एकदा रस्ता समजलाय तर येणारच परत. पण एक काम करू, ही जी शिडी आहे तिला या साईडला ठेवायचा प्रयत्न करू. ती हलवायला तर आलो मी इथून शिडी, बट याला लॉक आहे इथे, तर मग अपन हलव तर नहीं शकणार. ये सीढ़ी है ना, इसके सारे चूहा ऊपर तक चढ़ा, तो वही देखना नहीं, वही कर रहा था बट वो देखो ना उधर ये लगा है, साकली लगा के लॉक है इसके लिए. जान तो देखता ऊपर ऐसे खाने के लिए कुछ है नहीं बट वो हाँ. अरे ते शिडीला त्यांनी साखळी लावून ठेवली रे पूर्ण, आणि ते सेक्रेटरी नाही आहेत, ते गावी गेलेत म्हणून तर इतक्या दिवस आपल्याला भेटत नाहीत ते काय कंप्लेंट करायला किंवा काय सांगायला. तर झालोय मी पण फ्रेश. सगळे आता मस्तपैकी संध्याकाळचा नाश्ता वगैरे चालू आहे. तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजच्या आपल्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय 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 बाय. हा, बाब्याने तिथं पाणी सांडलं त्याच्यात है ना. पण जाऊ दे, पूजाने खाली काय टाकलंय, ड्राय शीट. हा ड्राय शीट टाकली, त्याच्यामुळे तिला काही जास्त ओरडा पडला नाही. त्याचं मी बघतो फ्रेंड्स काय करायचं. त्या एसीच्या इकडे मी थोडासा मसाला वगैरे टाकून ठेवतो, म्हणजे उंदीर आलास की त्याला तोंडाला किंवा डोळ्याला थोडासा चटका लागला की तो निघून जाईल रिटर्न, आणि परत इथं येणार नाही. किंवा काय हिटचा स्प्रे वगैरे मारून ठेवतो, म्हणजे तो सुगंधाने तो त्या वासाने तिथं आलंच नाही पाहिजे. नाहीतर काही करू काय करू असं तुम्हाला वाटत असेल तर मला प्लीज सजेशन द्या कमेंटमध्ये. नक्कीच आपण जमलं तर ते ट्राय करू. ओके, म्हणजे तिथं उंदीर यायला नको असं काहीतरी. कारण की खरंच आता तर ते रिस्क झालं, कदाचित त्यांनी चावली असेल बाहेर म्हणून ते ट्रिप झालं किंवा कशामुळे झालं नाही काय आयडिया. बट मी तर तेच लिंक जोडतोय मी त्याच्यामुळे. ठीक आहे, बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वन्स अगेन, अँड थँक्स जर तुम्ही सजेशन द्याल इन ॲडव्हान्स कमेंटमध्ये. हो, पिक्चर लावूया, गाणे लावूया ना, गाणे ऐकूया ना आपण. काय